अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 6. कल्पना करा, जर रावणाने भगवान शिवाचे आत्मलिंग लंकेत नेण्यात यश मिळवलं असतं तर काय झालं असतं. एक असं शिवलिंग ज्यात स्वतः महादेवाचा प्राण वास करत होता, ते जे 3 वर्ष भक्तिभावाने पूजलं तर साधा मनुष्यही ईश्वर स्वरूप होऊ शकत होता. आणि ते आत्मलिंग मिळालं होतं संपूर्ण त्रिलोकाला भयभीत करणाऱ्या रावणाला. पण मग देवाने रावणाला थांबवण्यासाठी अशी कोणती युक्ती केली की आजही ते स्थान गोकर्ण महाबळेश्वर म्हणून ओळखलं जातं. कसं एका छोट्याशा बट्टूने महाबली रावणालाही हरवलं, आणि का त्या शिवलिंगाचा आकार गायीच्या कानासारखा झाला. मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत गुरुचरित्रातील एक अत्यंत अद्भुत आणि रहस्यमय कथा, गोकर्ण महाबळेश्वराची कथा. ही कथा फक्त रावणाची नाही, तर भक्ती, अहंकार आणि दैवी लीलेचे गूढ सत्य सांगणारी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला समजेल भगवान शिवाने स्वतःच रावणाला आत्मलिंग देऊनही ते लंकेत पोहोचू दिलं नाही. गोकर्ण महाबळेश्वराची कथा. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोगाला म्हणाला, महाराज श्रीपाद श्रीवल्लभांनी कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली, ते गोकर्ण क्षेत्री का गेले. सिद्ध म्हणाला, शिष्योत्तमा, दत्तात्रेयांचा श्रीपाद अवतार भक्तांना उपदेश करून त्यांना आध्यात्मिक दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी झाला होता. तीर्थक्षेत्रे ही आध्यात्मिक केंद्रेच असतात. अशा पवित्र ठिकाणी उपदेश केल्याने वा दीक्षा दिल्याने अधिक चांगला प्रभाव पडतो. म्हणून श्रीपाद वल्लभ लोककल्याणार्थ तीर्थयात्रा करीत होते. तीर्थ अनेक असली तरी गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य अत्यंत थोर आहे. तेथे भगवान शंकर आत्मलिंग रूपाने नित्य अधिष्ठित आहेत. ते शिवभक्तीचे एकत्रित पीठ असल्यामुळे जास्त पवित्र आहे. ते जीवाला शिवत्वाकडे नेणारे अतिप्राचीन स्थान आहे. येथील शिवलिंग महाबळेश्वर नावाने प्रख्यात असून गणपतीने स्वहस्ते त्याची प्रतिष्ठापना केली आहे. ती कथा अशी आहे, कैकसी ही रावणाची माता. ती शिवपूजन केल्याशिवाय अन्न ग्रहण करीत नसे. एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही, म्हणून तिने वाळूची पिंडी तयार करून तिची पूजा केली. ते पाहून रावणाला कमीपणा वाटला. माते, मी तुला शिवासह कैलास पर्वतच संख्येला आणून देतो, अशी घोर प्रतिज्ञा करून तो कैलासा पाशी गेला. आपल्या 20 हातांनी कैलास पर्वत गदागदा हलवू लागला. त्या हादरण्याने त्रिभुवन डगमगले. पार्वती भयभीत झाली. तेव्हा शंकराने डाव्या हाताने शिखरावर दाब दिला. त्यामुळे रावण पर्वताखाली दडपला गेला. त्याने आर्ततेने शंकराची प्रार्थना केली. रावण शिवभक्त असल्यामुळे भोळ्या शंकराला दया आली. त्याने डाव्या हाताचा दाब काढून घेताच रावणाची सुटका झाली. जीवदान मिळालेल्या रावणाने अत्यंतिक समर्पित भावनेने आपले मस्तक छेदले. आपल्याच आतड्याची दोरी वळली. ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य तयार केले. त्याच्या साथीने त्याने 36 रागिण्यांमध्ये सुस्वर गायन केले. त्याचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने वर मागण्यास सांगितले. रावणाने मातेसाठी कैलास पर्वत मागितला. तेव्हा शंकर म्हणाला, माझ्या पूजेसाठी मी तुला माझे आत्मलिंग देतो. ते माझा प्राण आहे. शंकराने त्याला स्वतःचे आत्मलिंग दिले व म्हणाला, हे लंकेत घेऊन जा. याची 3 वर्षे पूजा कर. त्यामुळे तू विश्वरूप होशील. मात्र मार्गाने जाताना हे दिव्य लिंग कोठेही भूमीवर ठेवू नकोस. शिवाचे आत्मलिंग प्राप्त झाले म्हणून रावणाला खूपच आनंद झाला होता. शंकराला वंदन करून तो लंकेच्या दिशेने निघाला. ही वार्ता नारदांनी इंद्राला सांगताच तो भयभीत झाला. नारद, ब्रह्मदेव, इंद्रादी सूरगणांनी विष्णूची भेट घेतली व म्हणाले, हे श्रीहरी, शिवाचे आत्मलिंग मिळाल्यामुळे रावण आज रामर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता तुम्हीच काही उपाय करा, नाहीतर सृष्टीचा नाश अटळ आहे. श्री विष्णूने शंकराला गाठले व रावणाला आत्मलिंग देऊन किती वेळ झाला ते विचारून घेतले. मग नारद आणि गणपतीला बोलावून काय युक्ती करावयाची ते नीट समजून सांगितले. त्याप्रमाणे ते दोघे कामगिरीवर रवाना झाले. नारदांनी रावणाला गाठले. शिवाचे आत्मलिंग लाभले म्हणून त्यांची खूप प्रशंसा केली.
इकडे विष्णूने आपले सुदर्शन चक्र सूर्याकडे सोडून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला. नारद म्हणाले, दशनाना संध्या न करताच पुढे जाणार काय? ब्राह्मणाने संध्येची वेळ शक्यतो मोडू नये. रावणाचा निरोप घेऊन नारद संध्येसाठी निघून गेले. नारदाचे आचरण पाहून त्यांच्या मनात आपणही संध्यावंदन केले पाहिजे, अन्यथा व्रत भंग होईल हा विचार रूढ झाला. तेवढ्यात त्याला एक बट्टू दिसला. तो गणपती होता. हा ब्राह्मण कुमार भोळा दिसतो आहे. संध्या होईपर्यंत हे आत्मलिंग त्याच्याकडे सांभाळायला देऊ, असा विचार करून रावणाने त्याला हाक मारून जवळ बोलाविले व त्याला मदत करण्याची विनंती केली. तेव्हा बट्टू रूपातील गणपती म्हणाला, लंकेश्वर, तुम्ही संध्या करून लवकर परत या. तोपर्यंत मी लिंग सांभाळेन. ते मला पेलवले नाही तर मी तुम्हाला 3 हाक मारीन. तोवर तुम्ही आला नाहीत तर मात्र मी लिंग खाली ठेवीन. ते मान्य करून रावणाने आत्मलिंग बट्टूच्या हाती दिले व तो संध्यासाठी गेला. बट्टू त्यांच्यापासून काही अंतरावर उभा होता. रावण अर्ध देत असताना बट्टूने त्यांना हाक मारले. रावणाने त्याला हात दाखवून थांबण्यास सांगितले. मग त्याने थोड्या थोड्या अवधीने पुन्हा 2 हाका मारल्या. गणपतीने स्वतःच्या पित्याचे ते दिव्य आत्मलिंग भूमीवर ठेवले. भूमिस्पर्श होताच ते अगदी घट्ट बसले. देवाने गणपतीवर आनंदाने पुष्पवृष्टी केली. संध्या ओटपून रावण त्वरेत धावला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रावणाने ते लिंग उपटण्यासाठी प्रचंड जोर लावल्यामुळे त्या लिंगाला पीळ पडून गायीच्या कानाच्या आकृतीसारखे झाले, पण बाहेर आले नाही. महाबली शिवलिंग रूपाने तेथेच रूढ राहिला. तेव्हापासून से शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले. हताश रावण रिक्त हस्ते लंकेत परतला. शिवाने वास्तव्य केले म्हणून देवही तेथे येऊन राहू लागले. मित्रांनो, ही होती गोकर्ण महाबळेश्वराची अद्भुत कथा. या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. शक्ती, विद्या आणि भक्ती असूनही जर अहंकार मनात आला तर दैवी कृपा टिकत नाही. रावण महान शिवभक्त होता. त्याच्या भक्तीने महादेवही प्रसन्न झाले. पण जेव्हा शक्तीचा उपयोग स्वतःच्या अभिमानासाठी होतो तेव्हा नियती स्वतः हस्तक्षेप करते. भगवान गणपतीने एका छोट्याशा बट्टूच्या रूपात रावणाचा गर्व मोडला आणि आत्मलिंग गोकर्ण येथे स्थिर झालं. म्हणूनच आजही गोकर्ण महाबळेश्वर हे स्थान अत्यंत पवित्र आणि जागृत मानलं जातं, जिथे भगवान शिव स्वतः आत्मलिंग रूपाने विराजमान आहेत. मित्रांनो, जीवनात भक्ती असावी, पण त्याच्यासोबत नम्रताही तितकीच महत्त्वाची आहे. जर तुम्हालाही भगवान शिवावर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या अध्यायासोबत. श्री गुरुदेव दत्त. हर हर महादेव.